एक महत्त्वाची बातमी, घाटकोपरमध्ये पुन्हा एकदा होर्डिंग उभारण्यात आलेलं आहे। काही महिन्यांपूर्वीच महाकाय होर्डिंगमुळे दुर्घटना घडली, यात अनेक जणांचा मृत्यू झाला होता। तर पालिका आणि पोलिसांची परवानगी घेतल्याचं देखील आता होर्डिंग धारकानं म्हटलेलं आहे। सुप्रीम कोर्टाच्या सूचनेचं पालन करण्यात आलं असल्याचं होर्डिंग धारकाचं म्हणणं आहे। तर महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय, या होर्डिंगची दृश्य देखील आम्ही तुम्हाला दाखवतोय। याआधी घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळण्याची मोठी दुर्घटना घडलेली होती। या दुर्घटनेमध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागलेला होता, मात्र तरी देखील एक भव्य महाकाय असं हे होर्डिंग उभारण्यात आलेलं आहे। मात्र पालिकेची आणि पोलिसांची परवानगी घेतल्याचं होर्डिंग धारकाचं म्हणणं आहे आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। आपण पाहूया। घाटकोपरमधील पंतनगर येथे महाकाय विशाल होर्डिंग कोसळल्यानंतर पुन्हा आता काही महिन्यांमध्येच त्याच बाजूला एक मोठं होर्डिंग या ठिकाणी उभारण्यात येते। हे होर्डिंग 40x40 असून पंतनगर येथील जो हायवे आहे या हायवेवरती हा होर्डिंग उभारण्यात येतोय। खरं तर पंतनगरची जी जमीन आहे ती रेल्वे क्वार्टर्स मध्ये येते, मात्र ही जी जमीन आहे ही बीएमसीच्या अंडरमध्ये येते आणि या होर्डिंगच्या सर्व परवानग्या मुंबई पोलीस असेल किंवा महानगरपालिका असेल यांच्याकडून घेण्यात आलेल्या आहेत आणि यानंतरच ही होर्डिंग उभारण्यात येणार। याच बाजूला जर बघितलं तर या ठिकाणी एक होर्डिंग पडलं होतं, ते म्हणजे महाकाय होर्डिंग, आणि याच्या बाजूलाच आणखी 3 होर्डिंग्स होते, ते सुद्धा या ठिकाणी पाडण्यात आले। मात्र यानंतर सुप्रीम कोर्ट आणि मुंबई महानगरपालिका यांनी तयार केलेल्या गाईडलाईन्सनुसार या ठिकाणी 40x40चं नवीन होर्डिंग आता तयार करण्यात आलेलं आहे। दरम्यान या होर्डिंग धारकांकडून या संदर्भातील सर्व परवानगी घेतल्या असल्याचं सांगण्यात येतंय, मात्र याकडे मुंबई महानगरपालिकेचं लक्ष आहे का आणि यावरती मुंबई महानगरपालिका काय उत्तर देतं हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन रोहितसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। आपली परवानगी आपण प्रॉपरली महानगरपालिकेच्या अंडर घेतलेली आहे आणि सुप्रीम कोर्टच्या गाईडलाईन्स अनुसार आपण याचं कन्स्ट्रक्शन केलेलं आहे आपण, आणि पूर्ण आपल्याला जे परमिशन्स लागतात, ट्रॅफिकचे परमिशन आहे, परत महानगरपालिकेचे परमिशन लागतात, ते सर्व परमिशन आपल्याकडे आहेत आणि याचं स्थानिक पोलीस स्टेशनला पण आपण सर्व कळवलेलं आहे की असे परमिशन घेतलेलं आहे। आणि सुप्रीम कोर्टचे जे गाईडलाईन्स आलेलं आहे ते 40x40चं होर्डिंगच फक्त लागतील मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये, त्या सुप्रीम कोर्टच्या गाईडलाईन्स इथे आम्ही होर्डिंग उभी केलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।